हो डॅने माझ्या टाइमपास करू नको आण लवकर वावराची खरेदी आण लवकर झटकने पटकने चाल हा लोक खाल्लं फुकाचं आहे आणि आता मागे पुढे करू राहिला आण लवकर माझ्या वावराची खरेदी चाल बस झालं ते फुकट खाऊ घालणं तुले चाल भाऊ असा काय करून राहिला गड्या मा पोटाही भाकर आहे भाऊ ते वावर हा मा पोटाही भाकर आहे ना असं काय करून राहिला म्हणजे बरं मा हिशाचा वावर मी तुला कसं काय देऊ तू ये तू न इकून खाल्लं रे का लुगड्यात गमवलं तू न सारं हा आता माय आहे तर म्हणतं मी मा पोटाची भाकर आहे माय कसं काय देऊ तुले तू सुधारायला असतं दिलं येत अदलो खाल्लंच की नाही तुला पण तुनं मान आता या झापुरीले तुनं नवसात बोलवलं नाही याले पाहून नाही राहिला याचं लग्न राहू दिलं तुनं लग्न केलं लेकरं पैदा केले हा लुच्च्या हा आणि वरून म्हणतो मा पोटाची भाकर आहे मला काय घेणं देणं नाही आण लवकर मा वावराची खरेदी पण तो चांगलंच बेंगलो गड्या येतं नक्की मारामारीवर काय मित्र आहे गड्या ऐकणं गड्या ऐकणं माझं लाईनं पोरगा आहे रे लाईनं लेकरू आहे रे हा ओ वा तेवढंच वावर आहे ना गड्या कसं काय तू काय करून करायला उसाक पोरगा आहे रे माया तुझ्या उसाक पोरगा का माझ्या इस्टेटवर तू पैदा केला काय तू ये तू पाय कमो तुझ्या पोरासाठी हा नाही का आली देऊ मी तुला इस्टेट मा वावरा मला पाहिजे आणि लवकर खरेदी नाही तर मग घरात घुसू का सांग झबऱ्या बाबू तुनच आग लावली हे हा तुनच बोलवलं मा मोठ्या भावाले या झांगोले मा भावाले तुनच बोलावलं भाऊ झबऱ्या तुन कांडी केली तुन तो काले आग लावणार आहे तो पोरगा गरीब आहे झाबरू त्यानं तर मला म्हटलंय नाही बोललाय नाही आबा असं की तसं मोठ्या आबा काहीच नाही या कानाची खबर त्या कानाला दिली नाही त्यानं आणि तो त्याचं नाव घेते हा तो पोरगा कशात काही नाही अजूनकडे एवढ्या बारीनं जाऊ दे मा चुकलं बा आता मी प्रत्येक गोष्टी सांगत जाईन दसरा दिवाळी काय असेल कोणताही सण असेल तर भजे वड्या खायला बोलत जाईन बापा त्याले पण कसं वावराचं जाऊ दे गड्या जाऊ दे तेवढं वाज एवढ्या बारीनं नाही फेवड्या बारीने तू शांतपणा सांगूच नको रो बा तू करशील 17-18 बायका लेकर पैदा करू करशील तर आमच्या जमिना द्या का तुले आमच्या वावरा द्या का तुले हा हेच रोग आहे तर कमो हा तुझ्या पोरासाठी माया इस्टेटवर काल बसला सापासारखा काय माय हा आला वाटते माझ्या रे दाखवाच लागते याले आता चुप बसून काही फायदा नाही ना काय माजून राहिला तू हा काय वावर करून राहिला अदलोक वावर आम्हाला ढेलाय आमचाच आहे वावर ते हा कोणाचा आहे ते वावर आमचा आहे हा आम्ही देत नाही वावर काय करून नसेल तर करून घे जसं काही हिच्या बापाच्या घरून येणं कमवून नेला हा मा बापाचं वावर आहे मी ना या आराम खोऱ्याला मा भाल लाईन दिल तर वायाल ते खायले आणि हे म्हणतात आमचं वावर आहे ह कमवलं का कधी हितभर काही कमवला मोठी फळफळ घर आले बडा शांतराम सबकी मारते बडा कमलेली आज झांगो हा वाजायलेच पाहिजे चांगली कमली बुडी बदमाश आहे ना या बुडीमुळे सारं वाया झालंय अटी जबर करू नको कोणता वावर कोणता शिवाय हा निघटून अटी का तमाशा मांडून राहिलाय मोठ्या गावातल्या लोकांना घेऊन आला अटी काय करतो तू आता काय करतो पर्यागो बोलले तर एक नंबर आहे बापा हे तर शिल्लक साऱ्या गावाची बापा हा 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 वाव चाले बाबू झापूर चाल बरं अंदर त्याच्या घरात कुठे कोणत्या पेट्यात फोड कुलप यायचे घे आपली खरेदी चाल वावराची चाल काय करतात पाहून घेऊ आता झांगो दादा असं करू नको ना उसक पेरू काय रे मायाने लढून राहिलं ना उसक पोरगा आणला का काही ठेवणं उशक लेकरू आहे माझं काय तुम्ही हातपाय पडून राहिले या पानचट्याच्या आणि ते करून राहिले झांगो दादा द्या ना काढून हा काही बोलू नका त्याले काही म्हणू नका द्या काढून डायरेक्ट रट्टे मारा त्याने परीले तर काही तोंड फुटलं ना मला घाबरू हा काही तोंड फुटलं जसं हिच्या बापाया घरून हे जमीन आणि हे जागा हिच्या बापाया घरून आणलेला अव हे मा बापाची माई आहे माई कमयल हा तू काय सांगून राहिली व नाही चाल निघडून जा ती जागाही नाही घरही नाही चाल सायाच्या सारे बा घाबरू चाल अंदर पेट्या फोडू याच्या बेनू आपत आणली रे बाबा आता हे बुडं मास ना अंकण्याकडे माबाड्याने असं बरं घरात जाऊन दाखवशील तू ये ना ये घरात जाऊन दाखव मला मग सांगतो मी तुला काय आहे तर पाय तर ठेवून दाखव जाऊनच दाखवतो मग हट चिरकुडा बाजूले हट माहेर सळेल तोंड्या बायको आणली त्यानं ह्या वयामध्ये चाल हे बाजूले सारे बाबू झाबरू तू बा झाबरू फोड ही पेटी या पेटीतच माई खरेदी येशील वावराची फोड ही पेटी फोड जाऊ द्या ना जाऊ द्या खाऊन राहिले ते डंगर खाऊ द्या बापा जाऊ द्या मी कसंही पोरं भरतो बापा कामाला जाऊन मला काही पाहिजे नाही इस्टेट आणि फिस्टेट जाऊ द्या ते वावर आणि फावर जाऊ द्या तू काले कामाला जातो इस्टेट असल्यावर माई तो दैंड्याने कामाले त्यान फकण्यान काय ठेवलं रे सारं लुगड्यात गमवलं सायाच्यानं तमाशा पाहायला जाय खपकनी एक कोरी की
मा जीवावर खाल्लं तर खाल्लं, ते माही इज्जत नाही करून राहिली. त्याची बायको पाहिली कशी बोलते, तिथं डंबलड्या वानाची कमली कशी बोलते. जाऊ द्या ना, अब बोलली तर बोलली, आपल्या का अंगाला भूक पडले, जाऊ द्या. एक डोळ्याला उघड्याचा, एक डोळ्याला याचा, जाऊ द्या. तुम्हीच काय अटीसा असता का, तुम्ही बाहेर गावले असता. जाऊ दे, काही पाहिजे नाही मला वावर शिवर, खाऊ द्या त्या बुड्याले, उसकले कुरू आहे त्याच्याजवळ, बिचाऱ्याजवळ. ब्रे मुले तो शांतपणा फोन शिकू नको, सांगून राहिलो मी. मा बाप बन्या प्रयत्न करू नको तू, माझर होता. तुले काही समजत नाही शंडपय, म्हणून तू मागं राहिला. म्हणून तर त्या डॅन्यानं त्या उरारा दुसरी आजी आणली. बाबू काकाही तुले पैदा केला लायना, आणि तू वरून म्हणतो असं तसं. चाल फोड्या पेटीजवळ कुलूप, सांगितलं तेवढं करत जाय. माझर होता शिल्लक नको झालं जाऊ. बरोबर बाबा, मला काही करायला लागत नाही बा, पण कसं मनात जे आलं ते मी तुम्हाला सांगितलं बा, की असं असं आहे लेक. या मनात काय ते नको सांगू मला. चाल वय पुढे, चाल फोडी पेटी. जे काम करायला होते खरेदी काढायची वावराची आपल्या. चाल लगन राहिलं, कार्य राहिलं, साहाय्याचं हे करून राहिला ती तंबे. तो स्वतःचा पाहत नाही, दुसऱ्याचाच पाहिजे मोठा ही चित्ते लेखाचा. हे जमाना बदलेला बा, मतलबी दुनिया आहे हे. स्वतःचा स्वतः पाहत असतात. हो लेखा बुडे खरं बोलून राहिला. हो आबा, हो चांगल्याची दुनिया नाही, बदमाशाची दुनिया आहे. जो जास्त बदमाश त्याचं सारखं, जो गरीब त्याचं उलटच आहे सारं. फोडतो आबा पेटी. फोड पेटी. त्याच्यात आहे की नाही काय माहित बाबा, खरेदी फोडून तर राहिलं मी आता, नेमकी काय माहिती. काय ते कुलूप फुटत नाही का रे. काय खातले का पोंग पंडित खातं का. एका धमक्यात एका बुक्क्यात कुलूप फुटलं पाहिजे, फटकनी वाजलं पाहिजे. बाबा फुटते ना, थांबा ना, काही ना करू ना, फोडतो ना. आहे का त्याच्यात खरेदी आहे काय, वाराची खरेदी आहे का. हा बा पहिल्या याच्यात राजा. हो वाराची खरेदी दिसते मुले. जमलं रे. आता गेले डॅने दाबून. मा वावर माशीवर पेटीत दाबून ठेवली ती फाईल. आता खाय मा बोकने. चाल घे, उचल दे, चाल घे फाईल घे, चाल. हो आबा चला. राहू द्या नाही वावर फार काही पाहिजे नाही मले. तू तर लेखा लय दयावान झाला रे. वावर नाही पाहिजे, निवर नाही पाहिजे. चाल मुकड्यांना देऊन राहिलो तर घे, सायज लोकांना नाही होणार ना ते. मुंजावर शिन्न का म्हणती. मग का मुंजा जीव घाला का आम्ही दरवर्षी. मग पागल डोक्याची आहे. वावर आहे तर लोक नाही तर मग काही नाही. चाल मुकड्यानं शिल्लकपणा करू नको. मी तुले वावर देऊन राहिलो माया, तर खायला तयार नाही. त्या डॅनियल काय खाऊ देऊ रे. चाल मोकड्याना. हो आबा चला बा, तुम्ही म्हणता तसं, तुमच्या का शब्दाच्या बाहेर राहू का. चला चाल. आणि बिलकुल भ्यायचं नाही त्या डॅनियल. सांगून राहिलं त्याचं काहीच नाही ऐकायचं सायचं. आणि काही शिल्लक भाताला 2-4 रट्टे मारायच्या कंपनीला. टेन्शन नाही घ्यायचं, मला फोन लावायचा नाही. बरोबर जांगो दादा, असं करू नको ना. राहू दे रे, तेवढं वावर राहू दे का. असं करतं काय दादा. हे राहू बी दिलं असतं मी. पण बायकोले पहिले आवडता ना, तिचं तोंड आवडता पहिले. नाही तर नटीचा माझ्या तिचं तोंड सोडता. पण तू याच्यात दम नाही ना गांडी. तू कसं बायकोच्या पुढे जात नाहीस. मग तुझ्याजवळ कसं काय ठेवू मी. तिनं मा अपमान का लहान केला का, लहान अपमान केला का तिनं माया. काय ठेवू मावावर मी तुझ्याजवळ. बापा पाय ना काय ज्ञान शिकून राहिला मा नवऱ्याले. तुझ्याच पाय रे, तू थेट घ्या तुझ्याच पाय ना. जाणीन बरं वाटून लवकर. म्हणत तमाशा घातला तू ना आमच्या घरी. बापा वावर गेलो तरी कमली काही सुधारली नाही बापा. अजूनही तोऱ्यातच बोलते. एखादी बाई तर पाया पडलीच ती, भाऊ लेकराव द्या लेकवावर. आमच्या पोटाची भाकर आहे, मायनं लेकरू आहे. पण नाही बुडबा, हिचं कसं वावराच्या भरशावर नाहीच ना हो. हिचे दुसरे धंदे आहेत ना. काय वावराच्या धंद्या गिनतीन काय हे करी. आता पहा तुम्ही डॅनियल पाहणं कसं भीक मागायला लावते ते तर पाहा तुम्ही. जनी बाबू त्या बायकोच्याकडे गेलीच नाही पाय. चाल आता हे घर बी खाली करायला लागते बरं. अजून तुला कसं एका दिवसात टाइम देतो मी. आज संध्याकाळला कसं हे सामान घेऊन जाय निपट्टू ये सारं. लवकरात लवकर हे मा घर खाली करून दे मुले. मा नातवटी राहिले येते. बाबा असं करू नको. घर तरी राहू दे गड्या. घर आम्हाला काय घरातून नाही काढून देतं का बाबा. घर राहू दे ना. घर राहू दे रे दादा. घर राहू दे. त्या बायकोच्या अकड जाऊन नाही राहिले. घर का राहू दे तुले. ते म्हणते ना घेतलं तर घेतलं, घ्या. मग आता घेतोस ना. मी काय दबणारा माणूस आहो काय. मग अपमान तू देखत करून राहील तुझी बायको. तू काही बोलून नाही राहिला तिले. चपई म्हणायला तयार नाही. आणि वरून म्हणतं राहू दे मुले घर फर काही नाही. आता मुळलं ते. तू मा भाऊ नाही, मी त्या भाऊ नाही, मेलो आपण दोघं हो एकामेकाली.
रे बनवतो बा चाल. हो चला चला. करू नको रे बापा, करू नको ना. मा हितभर पोरगा आहे रे. हा आता मोठा म्हणते तर हितभर पोरगा. बायकोला नाही आवडता आला. अरे त्या मोठा भाऊ आहे, त्याची काही इज्जत ठेवून नाही राहील तुझी बायको. दोन गोष्टी समजून सांगा बायकोला की असं मोठ्या भाऊला बोलू नये. तुझ्या जेठ आहे तो. काही समजून सांगणं नाही बायकोले. काय तर मग लायनं पोरगा आणि हे करू दे ते करू दे. वा बोलायच्या वेळेस तालतम्य ठेवलं पाहिजे माणसानं. हा असं वायफळ बोललं की समोरच्या राग येणार नाही. का एस्टेट त्या बुड्याची खाऊन तुम्ही राहिले, फुकाची खाल्ली ना लोक, तरी तुम्ही त्याच बुड्यावर दादागिरी करून राहिले. हा तुमच्या बुडीला जरा आवडत नाही तुम्ही. बापा मा बायकोच्या वतीनं मी माफी मागतो रे बाबा. सारेले माफी मागतो. पाया लावू आहे तुमची. आता ते चौबरी आहे तोंडात. काय करू माय हात टेकले रे बापा. ओ बापा झांगो दादा, असं करू नको रे. माहीत बरोबर काय काही माफी नको मागू, काही नको मागू. आज लोक लय खाल्लं तुला फुकाचं माया. मान आता हाल लावले करणं, त्याचं लग्न नाही करून दिलं, काही नाही. स्वतःच लग्न केलं, लेकरू पैदा केलं, आणि आता तुम्हाला हात पाय जोडते. चा रे बा झाबरू चा. बाबू तुला पोरगी पाहतो, आता वावरी झालं. अरे घरदार ओके करून देतो तुला. चला खरं सरपंच याच्यात काहीच नाही राहिला आता. देण्याचं काहीच नाही राहिलं ना. भुईवाण झाला ना रे बाबा. आता भीकच मागा लागते याला गावात. आता काय याच्या काम नाही होत, धंदा नाही होत. मागू द्या ना बुड्याला, भीकच मागू द्या. तर आता समजीन नाही बुड्याला कसं असते. तर मरेल तोंडे कमले, तू मेली कोण नाही हो कटकोनी. बाबाचे बोलली तू बऱ्या वाहनाचे. भाऊ म्हणजे इस्टेट घेऊन गेला ना. आता काय करू, का गावात भीक मागू का कोटरा घेऊन, की कामाला जाऊ कोणाच्या. शेणपाणी काढायले माझ्यानं होत नाही ना काम. त्या वावराच्या वर्षावर सारा वाजा गाजा होता. तू न सडेल तोंडे तुझ्या तोंडने आवडलं जरा सो. फुकाची इस्टेट खाऊन राहील तो ना लोक. काय लावून राहिले तुम्ही? काय बोलून राहिले मला? तो भले टीव्ही बोलून राहिला तरी तुमच्या तोंडातून शब्द नाही निघून राहिला. मग मी काय करू? मी काय त्याची काय पूजा करू? काय बोलून राहायचं काय तर त्याले? बोलून राहायचं काय तर? बी नकली खानीचे. तो तुझ्या जेठ होता ना. मा मोठा भाऊ आहे ना. तो मोठा भाऊ आहे ना माया. मी त्याच्या जो सोबत कधी उच्च आवाजात बोललो नाही ना. आणि तू ना त्याचा अपमान केला मा मोठ्या भावाचा. त्याची इस्टेट होती ना. गुल्लू गुल्लू खाऊन राहिलो ना. आपण कोणाला मागायचं काम नव्हतं ना. फुका फाकाचं होतं ना. पण तुला तेही पचवता नाही आलं. त्याचा अपमान केला, घेतलं त्यानं सारं. आता काय आहे तुऱ्या घेतलं तर घेतलं, मी काय करू? माझी इज्जत काळशी का रस्त्यावर पडेल? मला कोणी बी कोणी बोलीन काय? कसं आहे काय? मला सांगू नका, मला बोलायचं रे अजिबात. गेलं तर वावर तुमच्या ज्यानं गेलं, माझ्याने गेलं काय? भावाचं वावर होतं अदलोक मी व्हायला. आता काय करू? अदलोक तुमच्याचं होतं तर अदलोकच नावानं करावं लागत होतं ना. अदलोक गेलते का तुम्ही शेरे खाले कुठी? एवढी मोठी चूक केली बाई न, तरी बदत नाही रे बाबा. तरी मलेच बोलते. वावर नार करायला बदत म्हणते. सांगा मा भाऊ एवढा चांगला आहे, देवमानस आहे मा भाऊ. अदलोक त्यानं पोचलं बिचारायला मले. मी न 40 एकर जमीन लुगड्यात फुकली, पण त्यानं असं नाही म्हटलं. त्याच्या जोडची मला जमीन वापरायला दिली, खाया प्यायला दिली. सांगा पेरायला दिली. पण हे म्हणते असं करायला लागत होतं, तसं करायला लागत होतं. लहान लेकरासारखं स्टेम राहिला बाई. हा जसं काही याचं गेलं काही तरी मेलं कोणी. खजा पुढे बोललेलेच पुरत नाही. हे बाई एक नंबरची जायला भाऊ. काय करता बाई गेली, बाईची वाकई गेली. आता रस्त्यावर आला बाबू देण्या. तू फक्त या घुबड बाई आला. तेव्हा आता कसं होईल रे बाबा मायो, कसं होईल? हो झांगो बुडे बा, तुम्ही गलत केलं राजा. त्या बुड्याला आहे ना पोरगा आहे राजा. सांगा त्या बुड्याचं वावर हिसकून घेतलं तुम्ही ना. तो बुडा आता काय खाईन सांगा ना. काही माणसं आहे बा तुम्ही. भाऊ भावाचा दुश्मन झाला अटीसा. बाप्पा रे, मुंशीरामले तर लयच पुढं काय येऊन राहिला लेक मा भावाचा डॅण्याचा. आणि तो मा नाता बरोबर गलत करते. तर ता कुठे गेल तर तू कोणी म्हटलं दोन द्याले की लेख तुझ्या नाताली मी 9 साल बोलावले, आम्हालाच काय बोलवतं? कोणी म्हटलं रे तू ना मुंशा? हे कोणी म्हटलं तू ना? डॅनी बुडे बा, तुम्ही स्वतः काय लग्न करता राजू भाऊ? लेकरं काय पैदा करता? तुमच्या नातात लग्न करून द्या ना, नातवाईरी आणा ना. हे कोणी बोलला रे तू? का नाही दिसलं का तुले? आता मला मी वावर घेतलं, माझी जमीन घेतली म्या, तर मोठा पुळका आला तुले की लेख तो बुड्डा काय खाईन, लेख डॅनी बुड्डा काय खाईन. तसं नाही बुडे बुवा, पण कसं आता गलती झाली त्या बुड्याच्यानं. केलं त्या बुड्यानं लग्न, हे पोरगाही झाला त्या बुड्याले, म्हणून त्या विषयानं लायना लेकरू आणि त्या बुड्याचं. अदलोक जमीन त्या बुड्यानंच खाल्ली राहायची. आता एवढ्यासाठी घेऊन राहिले. आता अरे मा डोळ्यावर पट्ट्या बांधेल होते ना म्या. मान आता एवढा त्रास होऊन राहिला झाबरूले, मला माहित नव्हता ना.
आता माहीत पडलं मला मा नाताला त्रास होऊन राहिला तर हा. आणि नाताचं मग लग्न नाही करायला लागते, वावर नाही तर लग्न नाही होणार. आरामखोराच्या भरोशावर भेटते का पोरगी डाण्याच्या? यानं तर हात गडी ऐश करून राहिला बुडीसोबत. बरोबर किलर बाजू नाही, बरं घेतलं त्या डॅने थोडंसं. तू माजलाच होता नाही तरी, लय माजला होता तू, उभा आडवाच कुठे ना. आपलं कामच तसं आहे, मस्ती आला की जिरोला. हा, मग तो भाऊ असो कोणी असो, हा आपण त्याची काही गय करत नसतो. तो हरामखोर झाला मग आपल्याला, मग आपण काय ऐकता का त्याचं? इस्टेट माही, घरदार माय, पण त्याला काय मग काय तर खाऊ देऊ का डांगऱ्या? म्हणता आपलं काम असतं असं, भाऊ भावाचा वैरी झाला तिचा काय फायदा? हा, काही राजा माणसं आहे बा तुम्ही. ते तुला एवढी वाटून राहिली गळ्या मुंशीराव, तर तुम्ही मग त्या डॅनेच्या बायकोला समजून सांगायला हवं होतं कमलीले की का व तू या जेठ आहे अशी बोलून राहिली का व तू तोंडावर? तू तर त्या दिवशी मोठं पाहिलं तू नोटीसा फक्त, पण तोंड नाही बोललं रे. मला किती बोलली ते बावन गांडीजी, कमली किती बोलली मले. तू अश्विन कोण्या गावचा, तू काय यालाटी तोंड घालेले ढमू ताने उरलं गळ्या तू तोंड मुंच्या. अरे आता मोठा फडफड करून राहिला, जमीन घेतली मी आता. बुड्यानं मुंशीला मोठी तर काहीच नाही ठेवून. नक्की गळ्या मुंशीराम, तुला वावर विकत घेणं होतं म्हणून तुला एवढा पोळू काय होऊन राहिला. डॅने विकतच होता ना, लुगड्यात त्याचा वावरच जात होतं ना, बुडीच्या नांदात कमलीच्या नांदात. बरोबर आहे गळ्या, म्हणून तर तू ले कसं तू मन हे करून राहिलं की ले वावर गेला आता. पण तो खरत नसेल बा, बुडा खरत बोलत नसेल. मुंशीला मोठा हात प्लॅन नसेल काय वावर घ्यायचा इकडं. असू शकतो बा, कोणाच्या मनातलं काही आपण सांगू शकत नाही. कोण काय करीन तर नो गॅरंटी. जमाना बदलेला, कलियुग आहे. आले पाहिजे वावर आणि फावर माय असतो वावरात, माय स्वतः जास्त वावरात जाणं होऊन नाही राहिलं का. मला माणसं नाही भेटून राहिली, मी कुठे वावर घेणार? मला काय घेणते नाही. चांगलं सांगून राहिलो बा तुम्हाला, कसं गावातलं काम आहे म्हणून म्हटलं बोललो बा. मग गावातलं काम आहे तर चूप ठेवतो तोंड. तू काही मा कोणी साथ सगा लागत नाही. मा हिशोबाने मी करीत, तो मा भाऊ आहे, हा मा नातू आहे, आम्हाला जे काय करणं असेल ते करू आम्ही. आणि तू तर एवढा चंगटा असल्या का, तुले बोलावलं मी आता लोक मा भावाच्या घरा लोक चालतं, तू आलाही नेले का, अटीत थांबला. तुला असं वाटलं सायज तरी गेल्यावर भांडण झालं तर सायज घेऊ की. तू मजा पाहायची वाट होत रे. जाऊ द्या बुडबा, बोलू नका जास्त. जे झालं ते झालं, जाऊ द्या. कोणाला बोलू नका. बोलूच दे बुड्याला, भादरूच दे, काही बी शिल्लक भादरूच दे. हे गाले भादुरी रे शिल्लक, तूच तर चपरला. घेणं ना देणं काही गरज होती का? तू तरी नव्हता, तुला माहीत ठेव काही नाही, चबरून राहिला फक्त ढी. बाबा कोणाला नका लागू. हे लोक कसे माहिती आहे का, बैकून घेतात. आपल्यात भांडण लावतात ते. चला अडी थांबू नका. काही नाही ना तुबा, काही नाही लागत आपण कोणाच्या. चल अरे मंजिरा, मी म्हणू की तुले डॅनेरून वावर हिसकते रे हा झांगू. हिसकलं त्याने, घेतलं पाहिजे घ्या. कागद आहेत की नाही. अरे बा, झांगू सोपी नाही आहे की. झांगून जे मनात ठरवलं तेच करतेच झांगू. पण मला वाटलं ना राजा एवढं बुडं हे असेल म्हणून. आज बुडं बोगस निघलं. डॅनी बोळून जमीन घेतली बा. आता सांगा त्या लहान लेकराचे गमत झालं होती का बुडीचे हाल काय बा. त्याची हालच व्हायला पाहिजेत. माजले होते ते दोघे जण नवरा बायको माजले होते. तसंच पाहिजे जाईल. अदलो खाल्लं फुकाचं जाईल ना. आता समजीन त्याला कसं असते तर. का जर पण बुडात लय डेंजर निघला राजा. बापा, हा बुडा काय सोपी आहे का? बेरा डेंजर आहे बापा. चला मग मित्र, आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.